माझे नाव आरुषी आकाश गायकवाड, इयत्ता दुसरी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी अपेक्षा बाळगते. जिजाऊंनी शिवरायांना घडवले म्हणून जिजाऊ जगातील वंदनीय माता ठरल्या. त्यांनी शिवरायांवर संस्कार केले आणि त्यामुळे शिवराय हे छत्रपती बनू शकले. म्हणून मी म्हणते, वीरजीचा मुलगा धन्य ती माई, वीरजीचा मुलगा धन्य ती माई, नाव तिचे जिजाऊ ती शिवरायांची आई, नाव तिचे जिजाऊ ती शिवरायांची आई. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ. नमस्कार, माझे नाव श्रद्धा शुक्लेश्वर पिंपळे, इयत्ता दुसरी. आदरणीय विचारमंचावरील अध्यक्ष महोदय, गावातील प्रतिष्ठित मंडळी, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण या विषयावर छोटेसे भाषण देणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी नम्र विनंती करते. मुला मुलीत भेदभाव करू नका. मुलीचे शिक्षण अर्ध्यावर सोडू नका. मुलांपेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. गर्भलिंग परीक्षण करू नका. मुलींची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे सरकारने लेक वाचवा, लेक शिकवा अभियान सुरू केले आहे. म्हणून म्हणते, मुलींना शिकवा, भेदभाव हटवा. मुलींना शिकवा, भेदभाव हटवा. असे नुसते सांगून जमायचे नाही, असे नुसते सांगून जमायचे नाही. शिक्षण देऊन शहाणं करायचं आहे, शिक्षण देऊन शहाणं करायचं आहे. दुसरा काही उपायच नाही. सर्वांनी जातीभेद पाळू नका. आपण सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरे आहोत. आपण सर्वजण आनंदाने व सुखाने राहूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. नमस्कार, माझे नाव शौर्य प्रदीप धनवटे, इयत्ता दुसरी. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. महात्मा ज्योतिराव फुले हे थोर समाजसुधारक होते. त्यांनी या देशात स्त्री शिक्षणाचा पाया घातला. या देशातील गोरगरिबांना, दीनदलितांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी दिले. अशा या महान क्रांतिकारकास, समाजसेवकास मी कोटी कोटी प्रणाम करतो. जय ज्योती, जय क्रांती. नमस्कार, माझे नाव विघ्नेश रामदास धनोटे, इयत्ता दुसरी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल ही अपेक्षा बाळगतो. भारताचा स्वातंत्र्य लढा म्हटलं की महात्मा गांधी यांचे नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहते. महात्मा गांधींनी चालवलेल्या असहकार चळवळ, दांडी यात्रा, अमर उपोषण, चले जाऊ अशा विधायक मार्गांचा वापर करून देशातील सर्व बहुजन समाजाला त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेतले. देश स्वतंत्र झाला. त्यानंतर देशाच्या फाळणीत उसळलेल्या दंगलीत स्वतःचा जीव धोक्यात घातला. देशासाठी ते अहोरात्र झटले. अशा या क्रांतिकारकास कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत.
नमस्कार. माझे नाव विघ्नेश रामदास धनोटे, इयत्ता दुसरी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल ही अपेक्षा बाळगतो. भारताचा स्वातंत्र्य लढा म्हटलं की महात्मा गांधी यांचे नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहते. महात्मा गांधींनी चालवलेल्या असहकार चळवळ, दांडी यात्रा, अमर उपोषण, चले जाऊ अशा विधायक मार्गांचा वापर करून देशातील सर्व बहुजन समाजाला त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेतले. देश स्वतंत्र झाला. त्यानंतर देशाच्या फाळणीत उसळलेल्या दंगलीत स्वतःचा जीव धोक्यात घातला. देशासाठी ते अहोरात्र झटले. अशा या क्रांतिकारकास कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. नमस्कार. माझे नाव ओम सचिन पेटेकर, इयत्ता दुसरी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल ही अपेक्षा बाळगतो. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांनी भारतातील 565 संस्थानिकांचे एकत्रीकरण करून भारताला बलाढ्य राष्ट्र बनवले. म्हणून त्यांच्याविषयी म्हणावेसे वाटते, देशासाठी सरदार लढले, देशासाठी सरदार लढले, निजामाचे निशाण पडले. म्हणून भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वोच्च पुतळा गुजरातमध्ये उभारला आहे. अशा या महान राष्ट्रभक्ताला मी कोटी कोटी प्रणाम करतो. जय हिंद, जय भारत. जय हिंद. नमस्कार. माझे नाव आराध्या रवींद्र फुलपगार, इयत्ता दुसरी. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल ही नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांना भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून बहुमान मिळाला. त्या म्हणतात, इंग्रजी माऊली, इंग्रजी सावली, इंग्रजी वैखरी बहुजनांची. इंग्रजी माऊली, इंग्रजी सावली, इंग्रजी वैखरी बहुजनांची. इंग्रजी शिकुनी जातीभेद मोडा, इंग्रजी शिकुनी जातीभेद मोडा, फेकून या भट भारुडा. त्यांनी आपल्यासाठी अंगावर शेण, माती, चिखल झेलला. त्यांच्या विचारांवर आपण चालायला पाहिजे. अशा या माऊलीला मी कोटी कोटी प्रणाम करते. जय ज्योती, जय क्रांती. जय ज्योती. नमस्कार. माझे नाव श्रेयश विनोद कुसळकर, इयत्ता दुसरी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे भाग्यविधाते आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच
या देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचे राज्य चालू आहे. त्यांनी या देशातील बहुजन, वंचित, शोषित यांना हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्यांचे विचार आणि प्रेरणेने या देशातील कोटी कोटी बहुजनांचा उद्धार झाला. अशा या महान देशभक्तास, भारताच्या भाग्यविधात्यास मी कोटी कोटी प्रणाम करतो. जय हिंद, जय भारत. माझे नाव शान ज्ञानदेव चौधरी, इयत्ता दुसरी. नमस्कार. आदरणीय अध्यक्ष महोदय, माझे सर्व शिक्षक, गावातील मान्यवर, माझी आजी आजोबा, काका काकू, दादा दिदी आणि माझ्या सर्व गावकऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. भारत माता की, भारत माता की. मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज ना माझा वाढदिवस आहे ना शाळेला सुट्टी आहे. आज तर आपल्या भारत मातेच्या वाढदिवसासारखा आनंदाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. म्हणून आज आपल्या हातात तिरंगा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनात तिरंगा आहे. आपला तिरंगा किती सुंदर दिसतो ना. केशरी, पांढरा, हिरवा आणि मध्ये निळे अशोक चक्र. केशरी सांगतो धैर्याने जगा, पांढरा सांगतो शांततेने जगा, हिरवा सांगतो निसर्गावर प्रेम करा आणि अशोक चक्र ते सांगते चालत राहा, पुढे जात राहा. एकदा मी बाबांना विचारलं, बाबा तिरंगा एवढा उंच का फडकवतात? बाबा म्हणाले, कारण आपल्या भारताची मान नेहमी उंच राहिली पाहिजे म्हणून. मी म्हटलं, मग बाबा माझीही मान उंच राहील ना? बाबा म्हणाले, हो, पण आधी अभ्यास कर. अरे बाप रे, 15 ऑगस्टच्या दिवशी सुद्धा अभ्यास माझ्या मागे आलाच. मित्रांनो, आज आपण मोकळेपणे बोलतो, शाळेत जातो, खेळतो, गातो, नाचतो, आपल्याला आवडते ते शिकतो. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी संघर्ष केला. महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक अशा असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी देशासाठी त्याग केला. कुणी तुरुंगात गेले, कुणी लाठ्या खाल्ल्या, कुणी आपले आयुष्य देशासाठी दिले. म्हणून आज आपण फक्त झेंडा फडकवायचा नाही, त्यांच्या बलिदानाला सलामीही द्यायची, सलामही करायचा. जय हिंद. पण एक प्रश्न आहे, देशासाठी बलिदान देण्याची वेळ आज आपल्यावर नाही. मग आपण देशासाठी काय करणार? मी दुसरी शिकतो. मी मोठा सैनिक नाही, मोठा वैज्ञानिक नाही, मोठा अधिकारी नाही, पण माझ्याकडे एक छोटंसं काम आहे. मी कचरा रस्त्यावर टाकणार नाही, पाणी वाया घालवणार नाही, झाडे लावी, झाडांची काळजी घे, माझ्या गावात स्वच्छ ठेवी, सगळ्यांशी प्रेमाने वागेन आणि मन लावून अभ्यास करेन. कारण आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा भारत. मित्रांनो, आपला भारत खूप मोठा आहे, पण भारताची सुरुवात कुठून होते? आपल्या गावापासून. आपलं गाव स्वच्छ असेल, आपली शाळा सुंदर असेल, आपली नदी स्वच्छ असेल, आपली झाडे हिरवी असतील, आपण एकमेकांना मदत करू तर आपला भारतही सुंदर होईल. म्हणून मी म्हणतो, सुंदर गाव, माझं गाव सुंदर, माझं गाव सुंदर, माझा भारत सुंदर. माझं गाव स्वच्छ, माझं गाव स्वच्छ, माझा भारत स्वच्छ. माझं गाव एकजूट, माझं गाव एकजूट, माझा भारत मजबूत. आज या सर्व गावकऱ्यांसमोर मी एक छोटंसं वचन देतो.
मी चांगलं शिकेन, मी चांगला माणूस बनेल, मी माझ्या गावाची काळजी घेईन आणि माझ्या भारताचा नेहमी अभिमान बाळगेन. कारण भारत माझा देश आहे आणि भारताची प्रगती हीच माझी जबाबदारी आहे. माझा भारत शेतकऱ्यांचा भारत, सैनिकांचा भारत, शिक्षकांचा भारत, विद्यार्थ्यांचा भारत, मेहनती लोकांचा भारत आणि एकतेचा भारत. एकतेचा भारत. आपण सारे एक. भारत देश महान. तिरंगा उंच राहो. भारताचा जय जयकार हो. माझा भारत माझा प्राण. शिकेन, वाढेन, देश घडेन, भारताचा वाढेन मान. वंदे मातरम. भारत माता की जय. जय हिंद.